स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुखासमाधानीचा जाऊ दे हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा विषय आहे आपला मार्गशीर्ष महिन्यातील किती गुरुवार येतात, मार्गशीर्ष महिन्यातली पूजा मांडणी व उत्तर पूजा कशी करावी, मार्गशीर्ष महिन्याच्या नियमांबद्दल उद्यापनाची संपूर्ण माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता। मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे व्रत हे सगळ्या महिलांना याची बरीचशी उत्सुकता असते। मार्गशीर्ष गुरुवारची सेवा ही कोणीही करू शकतं। मार्गशीर्ष गुरुवारासाठी असा काहीही नियम नाही की यांनी करू नये त्यांनी, ज्याची इच्छा आहे ना ते सर्व या व्रताची पूजा करू शकतात। अगदी ती विधवा महिला असू, कुमारिका असू किंवा सवासीन स्त्री असू किंवा पुरुष असू, ज्यांना इच्छा आहे ना ते सर्व या मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करू शकतात पूजा। त्यांच्या मनामध्ये आहे ना की मला मार्गशीर्ष गुरुवार करायचे आहे तर त्यांनी नक्की करा व ते कसे करायचे त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे आपला। सगळ्यात पहिले बघा, आता मार्गशीर्ष महिना हा कधीपासून सुरू होत आहे तर या वर्षी किती गुरुवार आलेले आहे, मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी कशी करायची आणि उत्तर पूजा कशी करायची, उद्यापन कसं करायचं, नंतर व्रताचे नियम काय आहे, ही सगळी माहिती मी अगदी थोडक्यात मध्ये तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला जर मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करायचे असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता बघा या व्रताचे काय लाभ आहे। ज्या आपल्या आजी आई बहिणी आधीपासून हे व्रत करत आल्या आहे त्यांना या व्रताचे फळ सुद्धा मिळालेले आहे आणि त्यांना या व्रताचे माहिती सुद्धा आहे। पण आता बघा काही नवीन महिला आहे, मुली आहे आणि त्यांनी आजपर्यंत हे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार केलेले नाहीये आणि त्यांनी फक्त कुठून तरी ऐकलेले आहे की मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार असतात ते करतात, त्याची त्यांना पूर्ण माहिती नसते। त्यासाठीच हा व्हिडिओ आहे, ज्यांना पहिल्यांदा मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करायचे आहे त्यांच्यासाठी। मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांनी श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी व श्री लक्ष्मी आपल्याला लाभावी, तिने आपल्या घरामध्ये सतत राहावं, त्या घरामध्ये वास करावा, आपल्या संसारामध्ये सुख समाधानाने चालावं, आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही अडचणी येऊ नये म्हणून हे महालक्ष्मीचे व्रत करतात मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार। हे व्रत अगदी मनोभावे साध्या सोप्या पद्धतीने केले जाते। जे अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे व्रत करतात त्यांना या व्रताचे फळ नक्कीच मिळते। या व्रताचा खूप जणांना अनुभव आहे। तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचे काही संकट दुःख चाललेले असतील, नोकरी मिळत नाही, मुलबाळ होत नाही किंवा कर्जाचा डोंगर, घरातील भांडणं, अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्या निघून जाण्यासाठी या व्रताची पूजा करतात। तर त्या निघून जाण्यासाठी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे जे व्रत आहे ते करायचे आहे। व्रताची सुरुवात जी आहे ती मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी होते। जर तुम्हाला काही कारणास्तव मार्गशीर्ष महिन्यातले हे गुरुवार करायला जमलं नाही तर तुम्ही कोणत्याही मराठी महिन्याच्या सुरुवातीला जो गुरुवार येतो त्या गुरुवारी हे व्रत करू शकतात। मराठी महिने म्हणजे जसं आता आपला मार्गशीर्ष महिना हा 21 तारखेपासून चालू होतोय, तसा मराठी महिना आपला अमावस्या झाल्यावर चालू होतो। त्या मराठी महिन्यानुसार, आपल्या कॅलेंडर महिन्यानुसार नाही तर तुम्ही कोणत्याही महिन्यात हे व्रत करू शकतात। बरेचसे जण हे वर्षभर सुद्धा हे व्रत करतात दर गुरुवारी। आता बघा मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होतोय ते सांगते। आता आहे कार्तिक महिना सुरू आहे। आता हा कार्तिक महिना 19 नोव्हेंबर बुधवारी कार्तिक अमावस्याला सुरू होते आणि 23 नोव्हेंबरला कार्तिक अमावस्या समाप्त होते। तर त्यानंतर 21 तारखेला आपला मार्गशीर्ष महिना हा सुरू होतो आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला 4 गुरुवार येतात। पहिला गुरुवार हा 27 नोव्हेंबर 2025 ला येतो व दुसरा गुरुवार हा आपला 4 डिसेंबर 2025 ला, तिसरा गुरुवार हा आपला 11 डिसेंबर 2025 आणि चौथा गुरुवार हा आपला 18 डिसेंबर 2025। म्हणजे आपल्याला उद्यापन हे 18 तारखेला करायचे आहे आणि या वर्षी फक्त 4च गुरुवार येत आहे। तर या 4ही गुरुवारी आपल्याला पूजेची मांडणी करायची असते, दिवशी उपवास करायचा असतं, कथा वाचायची असते व त्याचबरोबर काही नियमांचे पालन करायचे असते। तर व्रताचे नियम काय आहे ते बघा।
कारण नियम जाणून घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. करायचं म्हणून उगाच करू नका. मनापासून करायचं असेल तर नियमाने करा. जे व्रत करणार आहे मग त्यांनी आपण स्वतः हे नियम पाळा. त्यांना व्रत करायचं आहे त्यांनी सकाळी गुरुवारी लवकर उठावं. असं नाही की आपण 9-10 वाजता उठून आरामात अंघोळ करायची व त्यानंतर अशी पूजा करायची, मग कथा वाचायची, असं अजिबात करू नका. तर आपण व्रत करतोय ना त्या दिवशी सकाळी आपण लवकर उठावं. आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र वगैरे टाका. कारण मूत्राने आपल्या शरीराचे शुद्धीकरण होते. व त्यानंतर जिथे आपल्याला पूजा मांडायची तिथे सुद्धा आपण थोडंसं गोमूत्र शिंपडावे. नंतर आपल्याला नित्यनियमाने सकाळी पहिले देवपूजा करायची आहे आपली देवघरातल्या देवांची. व दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे. उपवासाला शक्यतो दूध, केळी, फलाहार करायचा असतो. तिखट शक्यतो या उपवासाला खात नाही. हे व्रताचे नियम या पोथीत सुद्धा दिलेले आहे. तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्याची पोथी किंवा तो ग्रंथ घेतला तर तुम्हाला त्यात सुद्धा या नियमांची माहिती मिळेल. त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताला गोड खाऊनच करावा हा उपवास. आता बघा, आपण जेव्हा 4 गुरुवार करतो आणि पहिला गुरुवार झाला, दुसरा गुरुवार झाला आणि मग मध्येच तुम्हाला काही अडचण आली, जे ती अडचण काहीही असू शकते. तुम्ही आजारी पडले किंवा आपल्याला मासिक धर्म आला, अशा काही पण अडचणी आल्या तर अशा वेळेस काय करावे? अशा वेळेस आपण ग्रंथाला हात वगैरे लावू शकत नाही, पूजा आरती करू शकत नाही. तर आपण ती पूजा आरती दुसऱ्यांकडून करून घ्यायची व आपण स्वतः फक्त उपवास धरायचा त्या दिवशी. पूजा इतर कोणी मांडली तरी चालेल, शेजारच्यांनी, घरातले कोणी मांडली तरीही चालेल. फक्त त्या दिवशी मनाने व्रत करा, म्हणजे फक्त उपवास करा. आता बघा, पूजा मांडणी कशी करायची मार्गशीर्ष महिन्यातील. अगदी सोपी पूजा मांडणी करायची आहे. तुम्हाला खूप असे मुखवटेची सजावट वगैरे केली तरी चालेल, नाही केली तरी चालेल. ती तुमची श्रद्धा, तुमची इच्छा. आपण एकदम साधी सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करणार आहोत. ज्या पोथीमध्ये आहे ना त्यामध्ये मुकुटाचे कुठेही उल्लेख केलेला नाहीये. फक्त कलश मांडण्यासाठी महत्त्व आहे. तसं आपण आता म्हणू की आम्ही कलश रोज देवघरात मांडतो, तर तो कलश आपला देवघरातला वेगळा आणि ह्या पूजेसाठी आपल्याला वेगळा कलश मांडायचा आहे. आपला जो देवघरातला कलश आहे तो वर्षभरासाठी असतो. तो कलश आपण कधी मंगळवारी बदलतो, कधी पौर्णिमेला बदलतो, कधी गुरुवारी, शुक्रवारी अशा वारांना बदलतो. जेव्हा आपल्याला त्याच्यातले पाणी आटले तेव्हा आपण ते कलश बदलतो. तो आपला वर्षभरासाठी असतो. या गुरुवारच्या मार्गशीर्ष महिन्यासाठी वेगळी पूजा मांडणी करायची असते. या दिवशी आपण देवीची उपासना करत असतो, लक्ष्मीची पूजा करत असतो. कलशासाठी आपण एक चौरंग किंवा पाट घ्या, त्यावर लाल वस्त्र आथरा व कलशाची मांडणी करण्यासाठी खाली थोडेसे तांदूळ ठेवा. वर त्यावर कलश मांडा. कलशावर स्वस्तिक काढावे. नंतर कलशात पाणी भरून आंब्याचे पाने ठेवावे. आंब्याचे किंवा विड्याचे पानं असेल तर ते ठेवा. त्यानंतर 5 विड्याचे पानं ठेवा. त्यानंतर नारळाला स्वस्तिक काढून नारळ ठेवावे. कलशामध्ये 1 रुपया, सुपारी, अक्षदा, हळदी कुंकू, फुले व्हावे व त्यानंतर नारळ त्यावर स्वस्तिक काढून ठेवावा. त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्या. तुपाचा, तेलाचा दोन्हीही दिवा लावा. तुपाचा दिवा आपल्याला आरतीसाठी व तेलाचा दिवा हा समई म्हणून प्रज्वलित करा. व थोडेशा अक्षदा ठेवून गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती ठेवा. त्यानंतर तुमच्याकडे जी महालक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, तिची अभिषेक करून पूजा करून ती ठेवा. गणपतीला सुद्धा आपल्याला अभिषेक करून ठेवायचा आहे व आपल्याकडे जी महालक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल, तिच्यावर सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा. तो आपल्याला तिथे फोटो मांडायचा आहे. त्यानंतर त्या जागेवर थोडेसे गोमूत्र शिंपडावा. काही दोष असेल, मूत्र टाकल्याने आपले सगळं घर पवित्र होतं. व त्यानंतर आपला जो उंबरठा आहे, घराची जी चौकट आहे, त्याला गोमूत्र हळदीने लेपन करा. व त्या दिवशी अंगणात गाईचा शेणाचा सडा टाकावा, रांगोळी काढावी. अशा पद्धतीच्या पूजा मांडणीला आणि पूजा करायला खूप महत्त्व आहे या दिवशी. तर कोणी कोणी या पूजा संध्याकाळी सुद्धा मांडतात. तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सकाळी करा. जर संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी तुम्ही स्नान करून ही पूजा मांडणी करा. का बरं की आपण दिवसभर कुठेही जातो तर आपल्याला परत शुद्ध पवित्र होऊन आपल्याला संध्याकाळी पूजा मांडणी करायची आहे.
ही पूजा तुम्ही देवघरासमोर मांडू शकतात किंवा तुम्हाला देवघराजवळ जागा नसेल तर कुठेही कोणत्याही रूममध्ये पूर्व पश्चिम अशा दिशेला तुम्ही ही पूजा मांडा. पूजेसाठी नारळ हा चांगला आणावा, कारण की तो 4 गुरुवारी आपण तोच नारळ ठेवणार आहात. अशी पूजा मांडून झाल्यानंतर आपल्याला हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, संकल्प करायचा आहे. उजव्या हातामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये गंध, फुलं, अक्षता टाकून आपलं नाव घ्यायचं आहे, गोत्र म्हणायचं आहे. गोत्र माहीत नसेल तर काश्य गोत्र म्हणून आपल्याला संकल्प करायचा आहे. आपल्या घरामध्ये सुख, शांती, भरभराट राहावी व माझ्याकडून हे 4 गुरुवार विधियुक्त पूर्ण व्हावे यासाठी संकल्प करायचा. सुख, शांती, भरभराट राहावी यासाठी मी हे 4 गुरुवार करणार आहे असं म्हणून संकल्प सोडून द्यायचा. या पूजेमध्ये आपण आपले कुलदैवताचे टाक सुद्धा ठेवू शकतो. त्या दिवशी आपण भरपूर अशी सेवा करायची. असं म्हणायचं नाही की माझा उपवास आहे फक्त. मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीची कहाणी वाचायची. हे झाल्यानंतर देवीला आपण फळाचा नैवेद्य दाखवायचा, आरती करायची. ज्यांना उपवास शक्य होईल त्यांनी फळ आहारावर उपवास करा. ज्यांना बीपी शुगरचा त्रास असेल त्यांनी फळ आहार खाऊन उपवास करा. दिवसभरामध्ये तुम्ही दुर्गा शक्तीचे पाठ करू शकतात. या दिवशी कोणाची निंदा करू नका, त्याला वाईट बोलू नका. आपण गुरुवार केले, आपल्याला उपवास आहे असं म्हणत राहायचं नाही. आपण भक्ती कोणाला सांगायची नाही. आपल्या मनामध्ये भाव ठेवायचा व पूजा अर्चना करायची. त्या दिवशी जशी जमेल तशी तुम्ही सेवा करावी. दिवसभर उपवास करून झाल्यानंतर रात्री लक्ष्मी मातेला वरण, भात, भाजी, पोळी नैवेद्य दाखवायचा. देवीची आरती करायची व त्यानंतर तो प्रसाद घरातील सगळ्यांनी खायचा. गणपतीची आरती, महालक्ष्मीची आरती व बालाजीची आरती नक्की करायची. या दिवशी बालाजी महाराजांची आरती घ्यायची. जिथे देवी असते तिथे बालाजी महाराज येतातच. या दिवशी दिवसभर झोपायचं नाही. या दिवशी आपण मंत्र, जप, पोथी वाचन करायचे. ही पूजा करताना महिलांनी शक्यतो साडीच नेसावी. हातामध्ये 4 बांगड्या असाव्या काचीच्या. कुमारिका असेल तर तिनं सुद्धा साडी घालून पूजा करावी. पूजा मांडून झाल्यावर पूजाची सगळी कहाणी अवश्य वाचायची. या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री उपवास सोडावा. दुसऱ्या दिवशी पूजा मांडणी उचलून घ्यायची. कलशातले पाणी हे झाडाला ओतून द्यायचे. नारळ तसंच ठेवायचा व ते अक्षदा आपण भरून ठेवू शकतात. ती फोटो आपण परत त्यांच्या जागेवर ठेवून द्या. दर गुरुवारी पूजा झाल्यावर दुसऱ्या दिवशी पूजा उचलून घ्यायची. अशीच पूजा 4 गुरुवारी ठेवायची नाही. आपल्याला प्रत्येक वेळेस दुसरी पूजा मांडायची आहे. फक्त आपण कलशातले नारळ तेच वापरणार आहोत. बाकीची पूजा आपण सर्व उचलून ठेवायची. नारळ सुद्धा उचलून ठेवायचं आहे. अशी आपण दुसऱ्या दिवशी सर्व पूजा उचलून घ्यायची व दुसऱ्या गुरुवारी परत सेम असंच पूजा आपण मांडणार आहोत सर्व. फक्त त्यावर नारळ तोच वापरणार आहोत 4ही गुरुवारी. आणि आपल्याला गुरुवारी फक्त सेवा महत्त्वाच्या आहे. तुम्ही जेवढ्या सेवा या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करतात तेवढे त्याचे तुम्हाला फळ मिळते. शेवटच्या गुरुवारी परत पूजा मांडणी करून घ्यायची. सर्व पूजा मांडणी पोथी वाचून झाल्यानंतर तर सवासीन आपल्या घरी हळदी कुंकासाठी बोलवायच्या, कुमारिका बोलवायच्या. तुम्हाला शक्य असेल तेवढ्या तुम्ही 7, 9, 11 अशा बोलू शकतात कुमारिका सवासीन. प्रसाद द्यायचा. केळ तुम्हाला शक्य असेल तर ते तुम्ही देऊ शकतात. यथाशक्ती दक्षिणा व त्यानंतर मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे पोथीचे पुस्तक द्यायचे. हळदी कुंकू करणं महत्त्वाचं आहे. शेवटच्या उद्यापनाच्या दिवशी तुम्ही 1 सवासीन बोलवा किंवा 2 बोलवा. तुम्हाला जितक्या मिळेल तितक्या सवासीन बोलून तुम्ही हे उद्यापन पूर्ण करा. व त्यानंतर उद्यापन म्हणजे ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र द्यावे. म्हणजे आपण शेवटच्या दिवशी ब्राह्मणाला आपल्या यथाशक्तीप्रमाणे शिदा व दक्षिणा दान द्यावे. वस्त्र जर तुम्हाला शक्य नसेल तर वस्त्राच्या ऐवजी यथाशक्ती आपण पैशा स्वरूपात दान द्यावे. याला खूप महत्त्व आहे. ब्राह्मणाला आपल्या घरी बोलवून देऊ शकतात. जर शक्य नसेल तर तुम्ही ब्राह्मणाच्या घरी जाऊन शिदा, दक्षिणा, वस्त्र द्यावे. तुम्ही हे कोणत्या मंदिरात देऊ नका. ते ब्राह्मणालाच द्यावा शिदादान. कारण की पोथीमध्ये असं वर्णन आहे ब्राह्मणाला शिदा दक्षिणा द्यावी. शेवटच्या गुरुवारी वरण, भात, भाजी, पोळी करायची. आपली मनोकामना म्हणायची. अशा पद्धतीने आपण या काळामध्ये 4ही गुरुवारी तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा. या 4 गुरुवारी आपल्याला कोणाच्याही घरी खायचं नाही. जेव्हा आपले मार्गशीर्ष महिने उपवास चालू असते तेव्हा आपल्याला कोणाच्याही घरी अन्न खायचे नाही.
4 गुरुवार झाल्यानंतर कलशातले नारळ आपण फोडून प्रसाद म्हणून खाऊ शकतो. तर अशा पद्धतीने पूजा मांडणी, प्रत्येक गुरुवारी फ्रेश पूजा मांडावी. ही सोपी साधी पूजा मांडणी तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.